काय फिलिंग आहे? हा ठीक आहे. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा फ्रेंड ब्लॉगमध्ये. तर आता मी हॉस्पिटलची घरा आलो. दीदीला ॲडमिट करायला घेऊन गेलो हॉस्पिटलला आणि ॲडमिट वगैरे केली. आता मम्मी बोलतो जा नंतर ये वाटलास. सो आता घरा आलो ना, मी फोन केला बरं येऊ का, आता बोलतो ये आता मग थोडे टायमान. तर अशी जास्त ब्लॉग वगैरे नाही केला मी. सकाळच्या लई पाऊस पडत होता तर आम्ही गेलो फटाफट हॉस्पिटलला. तिथं अशी प्रोसिजर केली सगळी, म्हणजे काय माझं काही कामच नव्हतं. तर हॉस्पिटलला एक थोडंसं शूट केलेलं तो बघा. आता 12:30 वाजलं, 10 वाजल्यापासून आम्ही आलो नाही हॉस्पिटलला. दीदीला ॲडमिट करायचे आज चालू ना. मी दीदी आतमध्ये गेली. माझं एक काहीच काम नाही, मला बाहेरच ठेवता बसून. ते मी आलो बरं काहीतरी हेल्प करेन, बट सगळं आहे लेडीजचंच काम आहे. व्हिडिओ वगैरे अपलोड करते. त्यानंतर मम्मीला सांगला फोन कर बरा, मग मी येईल वरती परत काही लागला तर, नाही तर मी घरा जाऊन येईल स्कूटी घेऊन. आज ॲडमिट करायचं आहे. काय वाटते काय? हां आज काय वाटते ते काय होईल ते बघू. नक्की नाही हां अजून म्हणजे फिक्स नाही ना काय? हां आज ॲडमिट करायचे फक्त, काही झालं नाही जास्त. मला काही नक्की माहिती नाही त्याबद्दल काही, तर मी काही बरोबर नाही जास्त काय नाही. बट अशी खुशी होते आज ॲडमिट करायचे आहे. अँड आज उद्या परवा कवाही काही होऊ शकते ना. हां कवा तरी ठीक आहे. आणि ताई माझं काहीच काम नाही, सगळ्या लेडीजलाच करायला सांगतात काय आज आतमध्ये नाही यावाचं तर आता जातोय मस्त. बघूया कसं काय. आईने जेवण बनवलेला म्हणा, जेवलो मस्त दाल भात. निघते आता थोड्या वेळा. हा ब्लॉग बघतो कालचा. जर तुम्ही कालचा ब्लॉग नसेल बघला तर जाऊन बघा, लई भारी ब्लॉग आहे. चाललो परत मी हॉस्पिटलला. चला येते चला. काय सीन होते बघूया. खुशी तर आहे पक्की. मम्मी सकाळची अजून कायच नाही आली. आज ॲडमिट करणारच बहुतेक, तर मम्मीला घेऊन येत आहे. नदी दिसला वगैरे काय ठेवली. बघू कसा काय जमते तसं करू. येत आहे जाऊनच बघू काही. चलो पाऊस तर पडत नाही, पण रेनकोट वगैरे घालून निघलो आहे. केव्हाही पाऊस होऊ शकतो. नेरूरला जातो. नेरूरला मोसम मस्त झालं आहे. कालचा ब्लॉग बघला का नाही? नसल बघला तर जाऊन बघा. मस्त शेतावर गेलतो, त्याशी फुल मजा केली. लई मोठा ब्लॉग आहे ना, मजा येईल तुम्हाला बघायला. जेरॉक्स मारले आता निघतंय डायरेक्ट. जेरॉक्स मारायला सांगलेला. काहीतरी काम आलं आहे सकाळशी माझा, नाही तर त्या जाऊन बसलेलो फक्त. काय फिलिंग आहे? हां भीती वाटते का? मी ब्लॉग चालू केला आहे बरं. बघू कसं काय. मला असं हॉस्पिटलचा ब्लॉग करायला मला सवय नाही, बट वे खुशीचा मोसम आहे. मोसम करते ब्लॉग नाही करून देत का? पिसाल का बरं आमच्याचं काही आतमध्ये ब्लॉग नाही करू शकत, म्हणजे हॉस्पिटलचं करायला मला काही तरी वाटते रे. बट आलो घरशी सगळा ओके. अजून टाईम आहे ना रात्री. बघू काय. खुशी आहे का नाही तुला? हां आजी होणार परत एकदा. दीदीच येणार आहे थोड्या वेळानं बहुतेक. बघू हॉस्पिटलचा ब्लॉग करायला मला कसं, पण येऊ खुशीवाला आहे ना ब्लॉग, तर त्याचं मुलं करते. नाही त्याचा आजारी असला कोण का नाही करा. मी हॉस्पिटल कवा तरीच केला तर, बट नाही. चला बघू काय से. एक्सायटेड का? जेवलीस ना? मावशी चाललेली जेवण घेऊन वाटतं. काय होतंय हॉस्पिटलमध्ये सगळी करत धावत बसली. हां डेंजर काय फिलिंग काय? हां डेंजर काय? भीती वाटते फुल. हां दीदीचा ना काही काम नाही. आयावर रील पाठवत राहिली. मला भूक लागली आता. हां बिस्किट नाही खाऊ पण. हां अजून टाईम नीट नाही सांगलं ना. हां जेंट्सला थांबून नाही देत. बरं जाते घरा. मम्मी थांबले अशी दीदीस येतात, तर दीदीसानं भेटून बरं घरा जाईल. जेंट्सला अलाउड नाही त्यावरती. सो खाली चाललो आता. दीदीस कवा येतं आता पाऊस नाही पडत तर बरं जाते घरा, कारण काय थांबून पण येते काय बरं. थांबून पण काही फायदा नाही. तर बरं घरात गेलेला मग तुला जिमला वगैरे जाते. आलो ना थोडासा बसलेलो, जिमला चाललेलो बसतावर आणि दीदीसा पण आली जाऊन. त्या थांबूनच नाही देत. 6 वाजल्यानंतर बंद. 4 ते 6 भेटायचा टाईम आहे वाटतं हॉस्पिटलचा. मला काय जिमला चाललो. काल्या बघा आमचा काल्या जिमला जातो मी. बाय बाय. सेम ड्रेस घातलाय तिने. बोल सेम
ती म्हणा ड्रेस घाल मावशीच्या घरी जावाला आयशेलाच घाल का परत मग आज नाही जावायचं शेण तिला नाही आणली ना ऋतुला नाही घेऊन आली. आता जिमशी आलो मी फ्रेश वगैरे झालो. पण काय विषय माहितीये का आमचा कालो आहे ना नुसतं येडा झाला येडा डायरेक्ट नुसतं म्याव म्याव करते. मम्मी दिसत नाही ना त्याला दिवसभर दिसली नाही मम्मी त्याला तर नुसतं म्याव म्याव करते. ए काल्या ये डेंजर डेंजर हा ते आला घेऊन देण नाही ना काय रा लिव्या कोण ऐका नाही त्यांना फक्त खावायला द्या ना रा असा विषय यांचा. औशी आवाज देतोय दुपारपासून आवाज देतोय तो मम्मीच्या मान्य बिनीवर चरत होता बघायला काय आहे काय नाही सगळीकडे चरत होता घरात बघतोय काय ना काय. आता मी अंगू आले तू त्याला वाटलं मम्मीच आहे का आतमध्ये तर तो जाऊन नुसता दरवाजाजवळ येऊन वाजवत होता. आत घेतला त्याला डेंजर सीन. आता जेवतो मस्त. ब्लॉग कधी मोठा होईल कधी नाही बघू आता. रातचे पोरा बिरा आली तर आजा बिजाचा आजा आमण्याचा आजा आमण्याचा आज घरण एकटाच आहे ना खालीच झोपण मग एकटाच आहे तो बरं खालीच झोपतो. फोन बिऊन झाला मस्त माझा. आणि यांचा काय चाललंय मांजरांचं आमचे आज एकटाच घरण आहे. आमण्या आमण्याचा येणार होता आमण्या जसा बघू आता फोन करते त्यांना आलं तर नाही तर झोपते लवकरच झोपली लय डेंजर. काय विषय माहितीये का आता मला एक फोन आलता म्हणजे आमची दिदी हॉस्पिटलला आहे ना त्याशी एक दादा काम करते ना तो दादा आहे ना दिदीसाना भेटलेला लास्ट विजिटला गेलती तेव्हा म्हणजे आपला सबस्क्रायबर आहे दादा डोंबिवलीचा आणि तेव्हा भेटलेला दिदीसाना तेव्हा त्यांनी हेल्प केली सगळं प्रोसिजर वगैरे करायला. मी आज गेलतो त्यालाच भेटायला बरं भेटेल ना आज बट तो आज वाटतं कामावर नव्हता आला. काय सीन माहितीये का ते आता मला फोन केलता आणि त्यांच्या घरातली वगैरे सगळी वाटतं ब्लॉग बघतात प्रेम करता पक्का म्हणजे फोनवर बोलताना एकदम प्रेमल स्वभावाने बोलत होती. आणि त्यांची आयो पण आहे 77 वर्षाची आयो आहे बोलतं ती पण ब्लॉग बघत असतं बोलतं खतरनाक आहे. थँक्यू सो मच आहे थँक्यू आयो आणि सगळे फॅमिलीला धन्यवाद. आणि तो आता दादा 2-3 दिवसानंतर कधी भेटेल आता परवा वगैरे हॉस्पिटलला गेल्यावर भेटेल तेव्हा तुम्हाला भेटवते आणि प्रत्यक्षात बोलू दादाशी. मस्त वाटलं काय डोंबिवली नाही दिवा स्टेशन दिव्याशी बघता देव टांडेल म्हणून. थँक्यू दादा आणि भेटू आता लवकरच 2-3 दिवसानंतर. लय असं भारी वाटतं तुम्ही असं प्रेम देता होतं म्हणजे वेगळीच खुशी येतं ना. मी असं ब्लॉग नाही बनवत तुमच्यासाठी तर असंच प्रेम देत राहा म्हणजे असंच प्रेम म्हणजे सगळे घर सपोर्ट करणारी माणसं भेटतात असं काहीतरी केलं आहे असं वाटतं. आणि आवरा प्रेम देत आहोत त्याच्याबद्दल तर खरंच धन्यवाद. असं कुठं भेटलो काय केला का असं ओळख देत जा बिंदास. आमच्या घरांची कोण भेटली तर सगळे भेटत जा बोलत जा म्हणजे त्यांना पण बरं वाटतं ना मला पण लई बरं वाटतं. घर आल्यावर सांगतात का आज ही माणसं भेटलेली आम्हाला असं कोण घरांचा भेटला तर बिंदास बोलत जा वगैरे. न मी भेटलो तरी बिंदास आवाज देत जा काही टेन्शन नाही. अवतार बघ माझा अवतार बघ काही सगळं एकदम खराब वाटतं. दारी बिरी करून आलो तू 2 दिवसांनी लगेच वाढली. न मी काय सांगत होतो माहितीये का आता 60,000 सबस्क्रायबर झाला असतील किंवा ये व्हिडिओ नंतर 5-6 बाकी असतील कारण आता बघते तर मी 17 का कधी बाकी आहेत 60,000 सबस्क्रायबर व्हायला. 3 झालं तर पटापट कंप्लीट करा न खुशी येऊ दे. उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला खुशी बघायला भेटेल. ब्लॉग बघताना जर 60,000 कंप्लीट झालं तर बघूया अजून असते असंच पुढे जात राहा पण असंच प्रेम करत राहा तुम्ही. आता रात्रीचं 11:30 वाजलं ना 17 बाकी आहेत. ही व्हिडिओ उद्या मी अपलोड करील 11 वाजेपर्यंत. जर ही व्हिडिओ नंतर तुम्ही कंप्लीट केलं होतं उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला रिॲक्शन बघायला भेटेल आणि कसं काय होतंय त्या बघूया. मस्त आता रोज ब्लॉग करत जाईल मी. आवरा प्रेम भेटते तर मला लय असं मोटिवेशन भेटते का ब्लॉग करावा डेली ब्लॉग करावा आणि काही ना काही तुमच्यासाठी इंटरेस्टिंग काही ना काही करावं असं मला लय असं मोटिवेशन भेटला असं कॉल आला आणि आवरा प्रेम भेटतं. खतरनाक वाटते काय बघा आवाज देतो काय काय मम्मी येईल उद्या येईल मम्मी उद्या. आवाज नको करू नुसता म्याव म्याव करत बसलाय. झोपून देशील का म्हणा हा झोपून देशील का काल्या गाईस बघा आला परत. हा मम्मी नाही सकाळची करण तर नुसता म्याव म्याव करतय. घे चल आमन बोर आलाय तुला जेवायला आता. कल्लू कालूबाई झोप आता झोपताय अशी. कालूबाई ऐकच नाही म्हणला. कालूबाई राहील डायरेक्ट झोपायला बोल तुझ्या.
बाई पप्पी घ्यावायला लागला. काही नाही पप्पी घ्यावायची बाई त्याची. आमने जवळ झोपला डायरेक्ट. झोप झोप. बघायचा नवीन माणूस आला ना का झोपतो. माझ्या जवळ आलाच नाही तो. माझ्या जवळ राहावीच नाही. तर नवीन माणूस आला तर तुझ्या जवळ झोपला बघ कसा. हुशार आहे तो आमचा कालू. मुशा कापल्या वाटते माझ्या घरची चुकून. नाही कापले साईडला जास्त केस करायला गेलतो ना त्याचा तो मुशा कापल्या. झोप झोप कालू. चावल बघ. मग तू बोट दिलास तर हातवर नुसतो काय रे. चाव एक चाव घे. तो चाव नाही रे फक्त बघतोय तो. म्हणजे दांद्रवतास का. हा झोपला. आता मी विचार केला तर मी बरं लवकर उठेल न जाईल बरं. तर लवकर उठलेलो मम्मीचा फोन आलता. आता वाजलं किती वाजलं नाही 11 वाजायला आलो. मम्मी घर आली ना दिदीच गेली हॉस्पिटलला. तर काही नाही अजून काही नाही. 2-3 दिवस पण लागू शकतात ना. हा भाऊ पण आलतो बोलतो काल रातचे. हा वस्तीला आले पण त्या राहूनच नाही ते जेंट्सला तर फायदाच नाही. तर मी वस्तीला राहिलो असतो काय मी. आणि हा व्लॉग इथंच एंड करतोय. सकाळचं आता 10:30 वाजलं ना अपलोड करतोय 12 वाजेपर्यंत. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. बाय बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. आली घे आली. बाय बाय.